महाराज हे आमचे बडगे महाराज आहेत आणि हे पाण्याने दिवा पेटवतो म्हणतात. आता तुम्हाला पाहायचं आहे ज्यांच्याकडे 2 डोळे त्यांनी जास्त त्याच्यानी पहा, 3 असतील तर फारच आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी 3 डोळ्यांनी पाहावं म्हणजे जास्त दिसेल. आणि ज्यांच्याकडे 4 डोळे आहेत तर काही पास नाही लागत. बघा जोरदार तालाने स्वागत करा महाराजांचं. समिती नागपूर जिल्ह्यातर्फे आपण सर्वांचे स्वागत आहे. सर्वात आधी चमत्काराचा भांडाफोड असा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर लगेच ज्योतिबा का संघर्ष. आता तुम्हाला माहित आहे की कालच महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती झाली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे 14 एप्रिल सामाजिक समता सप्ताह साजरा करतो. आणि कालच आमचा प्रोग्राम रमाई बौद्ध विहार नरेंद्रनगर इथे झाला. आज हिवरीनगर तुमच्याकडे आणि सर्वात आम्ही आमचे कलाकार आता रेडी होत आहेत, तयार होत आहेत. तेव्हापर्यंत आम्ही चमत्काराचा भांडाफोड हा कार्यक्रम करतो आहे. आणि तुम्ही जे बुवा बाबा जे चमत्कार करतात कसे करतात, कारण की त्याची पार्श्व आम्हाला 3 तास लागतो. पण 3 तास तुमच्याकडे इथे नाही आहेत तर तेवढा वेळ काही तुम्ही थांबू शकणार नाही. म्हणून आम्ही बाकीचं पुढचं पार्श्वभूमी बाकी सर्व कट केला आणि डायरेक्ट आम्ही चमत्कारावर येतो आहे. नाहीतर ते तुम्हाला समजायला आणि वेळ जाईल. म्हणून पाण्याचीच बॉटल पाहिजे. हा, पाण्याची बॉटल पाहिजे पिण्याच्या. आणि आपण आता आपल्या समोर इथे चमत्काराला सुरुवात करत आहोत. आता तुमचं मगाशी इथे उद्घाटन झालं असेल या कार्यक्रमाचं. पण आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जिथेही कुठे कामाला जाते तर सर्वात आधी संविधानाचं प्रास्ताविक घेते. ते तुम्ही आधी केलेलं असल्यामुळे आम्ही काही करणार नाही. पण आमच्या आता जे उद्घाटन करणार आहोत आम्ही इच्छा अध्यक्षाच्या हाताने ते पाण्याचा दिवा पेटवून. पाण्याचा दिवा पेटवू शकते का? अजिबात नाही पेटवू शकत. दिवा पेटवायचा असलं तर काय काय लागतो? एक दिवा, त्याच्यानंतर तेल, तेलाच्या नंतर वात, वातेच्या नंतर माची, शाबास. आणि त्याच्यानंतर 5वं काय लागते? माणूस लागते ना ते. बरोबर आहे. तर महाराज हे आमचे बडगे महाराज आहेत आणि हे पाण्याने दिवा पेटवतो म्हणतात. आता तुम्हाला पाहायचं आहे ज्यांच्याकडे 2 डोळे त्यांनी जास्त त्याच्यानी पहा, 3 असतील तर फारच आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी 3 डोळ्यांनी पाहावं म्हणजे जास्त दिसेल. आणि ज्यांच्याकडे 4 डोळे आहेत तर काही पास नाही लागत. तर माग आणि पुढे दोन्हीकडे दिसणार आहेत. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बडगे सर हे आता पाण्याने दिवा पेटवून दाखवणार आहेत आपल्याकडे. सर्वप्रथम आपण सर्वांना सप्रेम जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले आणि वंदनीय भंतेजी यांना वंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आमच्या समितीचं नाव काय आहे? अंधश्रद्धा निर्मूलन समिती. खूप लांब आहे की नाही? मग आता याला छोटा करायचं असेल तर आम्ही म्हणतो याला डोके चालवा चळवळ आहे की नाही? कारण तुम्ही डोकं चालवा. मी हे कसं करतो कारण की सर्वच काय विज्ञानाच्या दृष्टिकोनात विज्ञानावर आधारित आहे ना. तर तुम्ही डोक्याला चालवा म्हणजे तुम्हाला समजायला येईल. मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचं पूर्ण उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. हे काय आहे? हॅलो, हा पूर्ण उत्तर नाही ना. पूर्ण उत्तर काय? प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल आहे की नाही? पूर्ण उत्तर म्हणजे काय होते आपल्या ग्रस्त जीवनामध्ये काय होते? सुनीने काही म्हणते आणि सासू नेहमीच ऐकते आहे की नाही? तर अर्ध ऐकणं पूर्ण सांगणं त्यामुळे माणूस फसतो. म्हणून पूर्ण शहानिशा केली पाहिजे आहे की नाही? मग हे काय? पाण्याची, प्लॅस्टिकच्या पाण्याची बॉटल. मग हे पाणीच आहे कशावरून? हा पाणीच आहे. हे कशावरून? फक्त हे दिसतं आपल्याला है ना.
तर पाण्यासारखं दिसतं म्हणून पाणी आहे हे गृहीत धरलं पाहिजे का आपण? मग याला याचं काय निरीक्षण झालं पाहिजे की नाही? हा पाणीच आहे की नाही निरीक्षण. मग निरीक्षण कसं करतो आपण? निरीक्षण कसं करतो? पाणी पिऊन किंवा प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून निरीक्षण करतो. कोण येतो निरीक्षण करायला? तुम्ही या. पिवळ्याच्या नंतर पांढरा रंग या पुढे लवकर या. आपल्याकडे टाइम नाही आहे का? आम्हाला कमी वेळ दिल्यामुळे लवकर प्रयोग सादर करू. या कसं तपासता पाहावर तपासा. इकडे बघा इकडे कसं तपासता पुढे बघा. ते बरोबर आहे का तपासणं? चुकीचं आहे. सर एक मिनिट महाराज. तपासणी बरोबर केलं का? थांबा इथेच थांबा. आता जाऊ नका तुम्ही. हे बरोबर आहे का? योग्य आहे का? यांनी जे तपासलं ते काय करायला पाहिजे होतं? वास घ्यायला पाहिजे होती. हा वास घ्या. आता वास घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. सर्वात पहिले काय जो सांगे त्याला टांगे. बरोबर आहे. सर्वात पहिले यांनी काय करायला पाहिजे होती? सर्वात आधी म्हणायला पाहिजे होतं की पाणी आहे की काय आहे. पहिले तुम्ही प्या नंतर मी प्या. मी चेक करतो. पहिले तुम्ही चेक कर. म्हणजे आपण कृती करायच्या आधी काय करायला पाहिजे? म्हणूनच आपण फसतो डायरेक्ट केलं. आणि आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी एक विशिष्ट पदार्थ मिळवलेला असता. बाईला इथे शांत आणि घेऊन गेलो असतो. बरोबर. तर आता तुमच्या डोकं चालवायला महाराजांनी काय सांगितलं की आमची डोकं चालवण आहे. ती इथे आम्ही डोकं चालवायला लावणार आहोत. हा चुकलं नाही ना. हा म्हणून पहिल्यांदा काय सांगायचं? तुम्ही पिऊन पहा. काही झालं तर मला म्हणून मी पेलं पाहिजे. यांनी म्हटलं पाहिजे तुम्ही प्या अगोदर आहे ना. ठीक आहे. शंका दूर झाली पाहिजे म्हणून मी अगोदर पिऊन पाहतो. महाराजांनी पेला आता. हा पाणी दे. मी पाहतो आता. मी चेक करतो. तुम्हाला विश्वास आहे का मॅडम वरती? पाणी होतं. विश्वास आहे तुम्हाला? आमच्या महाराजांनी सांगितलं पाणीच आहे. पण मी ठेवून बघतो आता. हे पाणी नाहीये. आता तुम्ही सांगा माझ्याकडून किती लोक आहेत? हातवर करा. हे फक्त दोन. हे फक्त हे माझ्याकडून आणि यांच्याकडून सर्व. अरे बापरे पूर्ण परिसर आहे यांच्याकडून. मग काय म्हटलं? मग दिवा जाळायचा आहे. त्याला आमच्या ग्रामीण भागात काय म्हणतात? चिमणी आहे का नाही? त्याला चिमणी म्हणतात ग्रामीण भागेत. आणि शहराच्या भागात त्याला दिवा म्हणतात. तर ह्या दिवाचं परीक्षा झालं पाहिजे. निरीक्षण झालं पाहिजे ना. घ्या ताई करा. यात काही ज्वलनशील पदार्थ आहे का? चेक करायचं मला सांगावं लागतं. नाही आहे ना? ठोका चांगला हातावर ठोका. पुढे काढून टाका तिथे काही असेल तर. आता काही शंका आहे तुम्हाला? नाही ना? हे घ्या. यानंतर ही कॅप आहे. ह्या कॅप मध्ये वाट वगैरे आहे का बघा. किंवा काही असं केमिकल लागलेलं काय ते बघा. नाही आहे. आता तुम्ही इकडे बसा. इकडे बघा. त्याच्या बरोबरचं जे होल आहे ना त्या होलातून बघा. आणि तुम्हाला इथे जे नाही आले ना घरी जेवण करत ते दिसतील. बघा तुम्ही. बघा ना एकदा. बघा तर. हा त्याच्यातून दिसतील तुम्हाला. जे जेवण करत आहेत त्यांचं नाव सुद्धा सांगाल तुम्ही इथे. महाराज माहिती आहे त्यांच्याकडे. बघा तुम्ही एकदा. ते दिसतील जे इथे आले नाहीत घरी जेवण करत आहेत ते. त्यांना काही देणं देणं नाही समाज प्रबंधाशी समाजाशी काही लेणं देणं नाही. ते दिसतात इथे. नाही दिसले? कोण दिसलं? थोडे दिसले ना? थोडे दिसले ना? जेवण करतात. याच्यामध्ये काही वाट वगैरे आहे का? काही केमिकल लागलेलं आहे का? नाही. मग आपण काय सांगितलं? काय काय लागते? काही हा दिवा तुम्ही चेक केला. हा पाणी चेक केलं. त्याच्यामध्ये अर्धा पाणी भरा.
अर्ध भरा. मग काय काय लागतं म्हटलं? वात लागते, केरोसिन लागतो, आगपेटी लागते, आणखी माणूस लागतो, है की नाही? हुशार मुलगी काय झालं तुझं? हा म्हणूनच तू हुशार आहे. तर ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही कॅम्प लागणार नाही. आता बघा महाराजांनी 3 गोष्टी यूज केलेल्या. एक पाणी, त्याच्यानंतर दिवा आणि वात होती ना त्याच्यात? नव्हती? पक्का? अच्छा, वात नव्हती म्हणतात नाही ना? ठीक आहे. आता आपण रीतशीर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चमत्कारचा भांडाफोड हा कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करणार आहोत. आणि या विहाराचे अध्यक्ष आणि आमचे साथी सोबत आहेत. दोन्हीनी ते पाण्याचा दिवा पेटवून उद्घाटन करावं. घ्या उद्घाटन होऊ द्या. फोटो हा नाही बघा, जोरदार टाळ्याने स्वागत करा महाराजांचं. याला आपण नंतर भंडाफोड करणार आहोत. अगोदर जडला की नाही पाण्यान दिवा? हा, मग एकदा टाळ्या वाजली पाहिजे ना. शाबास. किती लोक आहेत पाण्याने दिवा पेटवू शकत नाहीत? असंच तुम्ही डोकं चालवा, असंच डोकं चालवत राहा. हे निश्चित आहे तुम्हाला इथे बोलवणार आम्ही या कार्यक्रम संपल्यानंतर. कोण कोणाचे डोकं, मी सांगतो तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही कितीही डोकं चालवलात तरी ते शून्य होणार आहे. पण आम्ही काय म्हणतो की आमची चळवळ ही डोकं चालवा आहे. डोकं चालवलं पाहिजे. जर तुम्ही डोकं चालवलं नाही तर तुम्ही शरण जाल. आम्ही हे इथे जितकेही प्रयोग करणार आहोत ते कुठल्या महाराजांनी बुवा बाबांनी केलेले चमत्कार आहेत. आणि त्याच्यातून लोक फसलेत, ते अनाथ संपत्ती घेऊन झालेत आणि मग कुठे सापडले गेले. पण आपण त्यांचं काही बिघडवू शकलो नाही, कारण की तुमच्या आमच्यासारखे न डोकं चालवलेली त्यांना पैसे देऊ इतके धनाढ्य केले की 15 वकील आणि कोर्ट आणि सर्व खरेदी करण्याची त्यांची ताकद झाली एका अनपढ माणसाची. आणि तसेच चमत्कार करतात. तर डोकं चालवा आम्ही डोकं चालवायला शिकवतो. फक्त डोकं चालवा तुम्ही महाराज. हा मग आणखी दुसरा प्रयोग दाखवायचा का? हे बघा, आपलं तुम्हाला बहुतेक लोकांना माहिती असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोन्याची चेन काढून दाखवली होती आणि भेट दिली होती. ते बाबाचं नाव माहिती आहे सर्वांना? सत्यश्री साई बाबा. त्यांनी याचा हात हलवला आणि चेन दिली आहे ना, आणि मुख्यमंत्र्याच्या गळ्यात टाकली. आठवते ती घटना? काही लोकांना माहिती असेल. तर अशी आम्ही त्याऐवजी पैशाचा पाऊस पाडतो. असे अनेक बाबा येतात आणि म्हणतात की बाबा तुमच्या इथे संकट आहे आणि तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तर आम्ही इथं पैशाचा पाऊस पाडून दाखवतो. आणि आपण काय करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि खरंच पैशाचा पाऊस पडत आहे आणि त्यामुळे आपल्याला फसवणूक होते. आर्थिक शोषण होतं है ना, शारीरिक शोषण होतो आणि मानसिक शोषण होतो. तर पैशाचा पाऊस पाडायचा आहे का? नाही पाडायचा? तुम्हाला पाहायचं की नाही कसं केलं होतं त्यांनी? हा महाराज, या सर्वांना पैशाचा पाऊस पाडून दाखवा.